या अंतिम सामन्यासाठी. पहिला चेंडू जास्त लांब जात नाहीये, समोर खेळण्याचा प्रयत्न होता. प्रथमेश तयारच होता ही विकेट घेण्यासाठी, पुढे सरसावला होता. चेंडू लागून पुन्हा एकदा तो डायव्हर्ट झाला मागच्या बाजूला अँड डॉट डिलिव्हरी. निर्धाव चेंडू. यष्टीच्या मागे केदार, राहुल, गणेश आपण बघतोय फिल्डिंग करत असताना. प्रथमेश समोर उभा आहे. हो, अप्रतिम चेंडूची फेक. असे चेंडू रेअरली मिस होतात सचिनकडून, पण इथे मात्र अंतिम सामना आहे त्यामुळे दोन्ही संघांवर थोडासा दबाव असणार. काय चेंडू आता आलाय, डॉट डिलिव्हरी. 2 चेंडू सलग निर्धाव टाकलेत सचिन सारख्या फलंदाजाला. आणि इथे मात्र एकच धाव. खातं उघडलं एका धावेने सचिनने. त्याचा पेटर्न स्ट्रोक त्याने दाखवायचा प्रयत्न केला. टॅप शॉट मिळेल ती फक्त एकच धाव. एका धावेने खातं उघडले सचिनने. बॉटम हँड स्ट्रॉंग आहे सचिनकडे, शोल्डर स्ट्रॉंग आहेत. एक उंचपुरा असा फलंदाज जो मात्र चेंडू खूप लवकर जज करून खूप चांगला कनेक्ट करू शकतो. धावसंख्या 1. नेक्स्ट बॉल फ्रॉम अजय. हो, चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर. वाईट डिलिव्हरी. चेंडूच्या हाताने ज्याप्रमाणे होते काहीतरी मात्र पंच सूचना करतात गोलंदाजाला. सुजित जवळ येतोय, चर्चा करतोय, कारण कॉर्डिनेशनची गरज आहे मैदानावर, कानमद्राची गरज आहे. एकमेकाचे अनुभव शेअर करणं हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. 2 चांगल्या खेळाडूंकडे लक्ष लागले प्रेक्षकांचं. एका बाजूने आपण बघतोय सचिन, जो कालच्या दिवसातला अप्रतिम परफॉर्मन्स करणारा खेळाडू ठरला. पेटन स्ट्रोक. जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये सचिनला. ट्रेडमार्क शॉट, चौकार. शांत राहील ते नाव. तर ती सिरीज असेल ती सचिनची. काय बॅटिंग केली होती पहिल्या सामन्यामध्ये सचिनने. त्याच्या बॅटपणा त्याचा पेटर्न स्ट्रोक. धाव संख्या धाव फलकावर 6. 6 ऑन द बोर्ड विदाउट लॉस इन फर्स्ट ओव्हर. अजय. हो, चांगला चेंडू होता. ब्लॉक होलचा चेंडू खोदून काढला अक्षरशः सचिनने. स्ट्राईक एंडला येतो तो सुजित. तिसऱ्या विकेटसाठी सर्वाधिक मोठी पार्टनरशिप या संघाच्या नावावर आहे, केतन हेरिटेज. एक अभेद्य पार्टनरशिप आम्ही बघितली कालच्या दिवसामध्ये तुषार आणि सुजितमध्ये, तब्बल 42 धावेंची. हो, चांगला चेंडू आता आलाय. गुड बॉलिंग. थोडासा दूर ठेवला, तिथून मात्र चेंडूला बाहेर वळवलंय अँड व्हेरी गुड बॉलिंग. चांगला कमबॅक. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते. 7 धावा अंकित झाल्या धावफलकावर. एकही गडी न गमावता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल तो मयूर. गोलंदाजी फलंदाजी धावसंख्या 7 धावा. 7 धावा धावफलकावर. केदार येतोय, काहीतरी चर्चा करतोय, काहीतरी कानमत्र देतोय. मयूरला बघायचं कानमत्र कशा प्रकारे इम्प्लिमेंट करणार मयूर, खास करून सचिनच्या अगेन्स्ट. एका मोठ्या सामन्यातला एक मोठा खेळाडू असे 2 संघात पाहायला मिळतोय. 7 धावा धावफलकावर. हो, इथे मात्र चेंडू पायाला लागून मागे निघून जातोय. स्पोर्ट्समन स्पीड स्वतःहून दाखवलं. इट इज डेलिब्रेट. येस, याला म्हणतात खेळाडूवृत्ती. बघा, प्रथमेश सुद्धा ॲप्रिशिएट करतो या त्याच्या निर्णयाबद्दल. गुड डिसिजन. डॉट डिलिव्हरी. ओ, इथे मात्र एकच धाव. डिरेक्शन थोडंसं चुकलंय, म्हणजे थोडासा नाराज होतोय सचिन. हा डिरेक्शन समोर एक्झिक्यूट करायचा होता. धावसंख्या धावफलकावर 8 धावा. 8 ऑन द बोर्ड इन सेकंड ओव्हर. मयूर. नेक्स्ट बॉल.
हो, अप्रतिम चेंडू. बॅट एवढी जोराने स्विंग केली होती, पण बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाहीये. डॉट डिलेव्हरी. मी मगाशीच म्हटलं की दबाव असणार आहे थोडासा दोन्ही संघांवर एकमेकांचा. गोलंदाजी असो फलंदाजी असो चांगली पाहायला मिळणार, एक स्टँडर्ड पाहायला मिळणार या सामन्यामध्ये अंटरॉम क्रिकेटचं. हो, अप्रतिम चेंडूची फेक. चिक सिंगल, क्विक सिंगल, लेगबाईच्या रूपामध्ये. धावा येणं महत्त्वाचं आहे. मग त्या बॅटमन नाही हो की पॅडमन नाही हो, धावा येणं महत्त्वाचं आहे दोन्ही संघांसाठी. स्ट्राईक रोटेट होते सुजितकडे. सुजीने सुद्धा मात्र कालच्या दिवसामध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये काय परफॉर्मन्स केला होता, तुषारशेसोबत काय पार्टनरशिप केली होती, 2 गडी लवकर बाद होऊन सुद्धा जेव्हा कुठली धावसंख्या धावफलकावर अंकित नव्हती. हो, लेग स्टिकच्या बाहेर आहे. वाईट डिलिव्हरी. इट्स वाईट बॉल. धावसंख्येत धावसंख्येत दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. राऊंड विकेट. नो बॉल. इट्स अ नो बॉल. चेंडू फेकण्याची पद्धत चुकीची आहे. साईड गोलंदाजी. साईड गोलंदाजी म्हणून नो बॉल कॉल केलाय. गुड डिसिजन फ्रॉम प्रीतम. आमच्या मंडळाचे सेक्रेटरी सुद्धा आहेत, चिटणीस आहेत प्रीतम हळदणकर. सातत्याने पंचांच्या भूमी घेत या दोन्ही पंचांचं मी खरंच कौतुक करेन. एकही सामन्यामध्ये न थकता न दमता आपण बघतोय सातत्याने 15व्या सामन्यात ते पंचांच्या भूमिकेत कामगिरी करतायत. धावसंख्या 12. हो, अप्रतिम चेंडू. लाईन मिस करून गेलाय इथे, मात्र स्किट होतोय तो म्हणजेच सचिन. बाईचा इशारा. खूप वेगाने पाणी घेऊन जा. खूप वेगाने नॉन स्ट्रायकिंग एंडला सचिन धावत होता, पण जास्त गर्दी करू नका थोडीशी. त्यामुळे ही चांगले संकेत नाही आहेत बॅटिंग करताना केतन हेरिटेज संघासाठी. 13 इन सेकंड ओव्हर. हा चेंडू जास्त लांब जात नाही आहे. चेंडू कव्हर करतो अजय. डॉट डिलेव्हरी. षटक समाप्त होते. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 6.5ची गती आहे 2 षटका अखेर, आणि 6.5च्या गतीने आपण बघतोय अंकी जरा धावफलकात तर 13 धावा. सरासरी थोडीशी कमी झाली आहे. जी पहिल्या षटकात 7 होती ती मात्र 2 षटका अखेर 6.5, आणि धावसंख्या अंकी जरी ती 13 धावा धावफलकावर. बघायचं आहे सचिनची ही दुखापत. मी तेच गोष्टीचा उल्लेख करत होतो मगाशी. सचिनची ही दुखापत इथे मात्र कमजोरीचं कारण होईल की काय बघायचं आहे केतन हेरिटेज संघासाठी. कारण एक क्षण आपण असा सुद्धा बघितला आहे, 24 तारखेला आपण ज्यांचा वाढदिवस अत्यंत थाटामाटात साजरा केला, आणि पहिलाच दौरा म्हणजेच पाकिस्तानचा सचिन रमेश तेंडुलकर रक्ताने रक्तबंबाळ झाला होता नाकावर चेंडू लागल्यानंतर. पण तरीसुद्धा त्या क्षणाला सुद्धा आवर्जून उल्लेख केला की मैं खेलेगा.
आणि ते सुद्धा तेच नाव आहे सचिन, आणि तो सज्ज आहे मैं खेलेगा, मी बॅटिंग करणार. या खेळपट्टीचं एक वैशिष्ट्य राहिलं आहे स्पर्धेमध्ये. सुरुवातीचे 8च्या 8 टॉस आपण हेड बघितले, नंतर त्याचे 7चे 7 टॉस आपण टेल बघितले. हे सुद्धा वैशिष्ट्य आहे या स्पर्धेमध्ये. अनुराग, चांगला फटका, डायव्हर्ट झाला चेंडू, आणि इथे बघायचं आहे चेंडू कुठे ब्रश होतोय. पंचाचा इशारा, हेच नाव आहे सचिन, चौकार. हा चेंडू जास्त लांब जात नाहीये. क्लोज फिल्डर रेडी आहेत. संघासाठी झटतोय, संघासाठी लढतोय, संघासाठी संघर्ष करतोय. स्ट्राईक एंडला सचिन. धाव संख्या 17. चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे. क्लोज फिल्डिंग, बॅकअप चांगला आहे. धाव संख्या 18 धावा धावफलकावर. एक फॅक्टर असं मैदानामध्ये आहे, जोपर्यंत सचिन मैदानाच्या आतमध्ये आहे चांगली फटकेबाजी किंवा चौकार पाहायला मिळते, याच्यात मात्र शंका नाही. त्यामुळे चांगली बॅटिंग पाहायला मिळेल. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. पुढून खेळायचा प्रयत्न, पाहायला चेंडू ब्रश झाला आहे. मागे जातो चेंडू, लेग बायचा सिग्नल पंच इथे करतायत. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून गेलाय. अनुराग, ओ चेंडू जातोय तो डिक्लेअर झोनमध्ये, घोषण क्षेत्रामध्ये. मॅच बॉल आलेला आहे, मॅच बॉल घेऊया. एक धाव ॲड होईल धावफलकावर. एकूण धावसंख्या जी अंकित आहे ती 20 धावा. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. तिसरं षटक मार्गस्थ आहे. हा फटका, मागे तो चेंडू, चिकी सिंगल, चिकी सिंगल. अत्यंत वेगाने एक धाव पूर्ण झाली आहे. वेगवान एक धाव. एक धाव कंप्लीट होईल. एकूण षटकं संपली ती 3. धावा अंकित झाले ते 21. 7.00च्या गतीने एकही गडी गमावला नाही आहे. दोन्ही फलंदाज अजूनही नाबाद आहेत मैदानाच्या आतमध्ये, आणि चांगली पार्टनरशिप बिल्टअप केली आहे पहिल्या विकेटसाठी. हा संघ चांगल्या पार्टनरशिपसाठी ओळखला जातो. ज्या संघाने आपण बघितलं कालच्या दिवसामध्ये दुसरा सामना खेळत असताना स्पर्धेमध्ये, काल स्पर्धेमध्ये आपण बघितलं की दुसऱ्या सामन्यामध्ये चांगला संघर्ष केला तो केतन हेरिटेज या संघाने, जेव्हा त्यांच्यासमोर ओमसाई रॉयल हा संघ होता. त्या संघाला त्यांनी नमवलं. थोडीशी बिकट परिस्थिती होती या संघाची. 0 धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झाले होते, आणि तुषार आणि सुजितने काय पार्टनरशिप बिल्टअप केली. 42 धाव्यांची अभेद्य पार्टनरशिप तिसऱ्या विकेटसाठी. तो संघ अंतिम फेरीमध्ये आपण बघत आहोत. गोलंदाजी मार्कवर केदार. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये. एका धावेसाठी धावसंख्या 22. 22 धावा. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. सुधीर सुद्धा तोलामोलीची साथ देतोय, आणि पुन्हा एकदा एकच धाव. एक पेक्षा जास्त काहीच नाही आहे. बघा, जे मागच्या बाजूला जे फिल्डर आहे त्यांना विनंती करतो की आपण फिल्डिंग करताना आपल्या मागे लक्ष ठेवायचं आहे. तिथे गेट आहे आणि गेटच्या वरती ॲरो सुद्धा आहेत. ओ, इथे मात्र क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. अनप्लेबल डिलिव्हरी, हलकासा इन स्विंग, आणि पहिल्या विकेटचं पतन. तीन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे मैदानावर. न्यू बॅट्समन दर्शन मैदानावर बॅटिंगसाठी. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. थोडीशी माफक धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर.
23 धावा अंकित झाल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघायचं आहे या 3 चेंडूपैकी सचिनच्या वाट्याला किती चेंडू येणार. दर्शन सुद्धा त्याच कॅलिबरचा बॅट्समन आहे. 1 डाऊन बॅट्समन मैदानाला बॅटिंग करण्यासाठी. केदार नेक्स्ट बॉल. ओ इथे मात्र प्लेन मिस. वॉटर डिलिव्हरी, वॉटर बॉलिंग, वॉटर कमबॅक. अप्रतिम चेंडूची फेक स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण तुषारला स्ट्रायकिंग आघाडीला बघितलं बॅटिंग करत असताना, पण आता मात्र मैदानावर संघाला ज्याप्रमाणे बॅटिंगला त्यांना पाठवायचं आहे किंवा त्या मॅनेजमेंटने जो निर्णय घेतला आहे त्याप्रमाणे आपण बघतो की 4थ्या क्रमांकावर तुषार येतो बॅटिंग करण्यासाठी. 23. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. केदारचा चेंडू पुढचा राऊंड विकेट. केदारचा चेंडू इनसाइड एज मागे जातोय. 1च धाव. सचिन थोडासा नाराज, कारण मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे आणि तेवढी ताकद सुद्धा आहे तुषारकडे, मारू शकतो तो. नाव सांगा 24. लास्ट बॉल टू गो फ्रॉम द इनिंग. या स्पर्धेची अंतिम फेरी 15वा सामना. अंतिम फेरीतला पहिल्या सत्रातला हा शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सुद्धा प्रथमेश येतोय. अजून 2 खड्या येतोय जवळ त्याच्या आणि काहीतरी कानमर्द देत आहेत. चला निर्णय लवकर घ्या, सामना सुरू करा. शेवटचा चेंडू. धावसंख्या 24. चांगला फटका आणि चेंडू डायव्हर्ट झालाय. व्हॉट अ शॉट. चौकार. ऐन मोक्याच्या क्षणी हा चौकार पाहायला मिळतोय. एकोणतीस धावसंख्येचं लक्ष इथे उभारलंय. या पण वळिया पूर्वार्धात मात्र पार पाडलाय. उत्तरार्ध बाकी आहे, पण वळिया व्यासपीठावर काही सन्मानित केला जाणार आहे. आता ज्यांचं मगाशी व्यासपीठावर आगमन झालंय, थोर समाजसेवक, ज्येष्ठ समाजसेवक सुशीलबाई कारखानीस यांचा सन्मान इथे संपन्न होतोय. कामगार सेनेचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे ते म्हणजेच राकेशभाई दारापूरकर यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय सुशीलबाई यांचा. यानंतर व्यासपीठावर अजून एक व्यक्तिमत्व आहे, त्यांच्यासोबत आपण बघतोय सन्मान्य मिरेन सावळा यांचा सन्मान इथे केला जाईल. मिरेन सावळा साहेबांचा सन्मान इथे संपन्न होईल पुन्हा राकेश तारापूरकर यांच्या शुभ हस्ते. मिरेनजी सावलांचा सन्मान इथे संपन्न होत आहे. आमच्या सर्व मान्यवरांचं, पाहुण्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण इथे आलात, आपण या व्यासपीठाची आपण शोभा वाढवली त्याबद्दल आणि अंतिम फेरीच्या दुसऱ्या सत्राला आम्ही सुरुवात करत आहोत. पूर्णपणे वेट ट्रान्सफर झाला जेव्हा सचिन लँड झाला खाली. वी होप की जास्त मोठी दुखापत नसावी सचिनसाठी त्याच्या कारकिर्दीसाठी,
पण अशा काही घटना सचिन रमेश तेंडुलकरच्या कारकिर्दीत त्यांच्या आयुष्यात खूप घडलेल्या आहेत आणि ते सुद्धा सचिन थोडंसं सफर करतोय. चला व्हॉलेंटियर्सनी जागा घ्यायची आहे गेटवर, गेटच्या पलीकडे. इस्माईल सज्ज होईल पहिलं षटक घेऊन. केतन हेरिडेज या संघाला डिफेंड करायच्या त्या 29 धावा. तर अंतिम चषकावर किंवा अंतिम फेरीमधून पुढे जात असताना चषकावर नाव कोरण्यासाठी 29 धावा करायच्या आहेत त्या मैदानावर आपण बघतोय. आदर्श या संघाला, आदर्श संघाने एक आदर्श घातला या स्पर्धेमध्ये, याच्यात त्रिमात्र शंका नाही. चांगला आणि अत्यंत दांडगा परफॉर्मन्स करत असताना आदर्श संघ थेट अंतिम फेरी गाठतोय आणि अंतिम फेरीमध्ये त्यांची केतन हेरिडेज या संघासमोर 2 हात करण्याची वेळ आली आहे. एक सत्र पूर्ण झाले, एक सत्र बाकी आहे. दुसऱ्या सत्रामध्ये 29 धावा करायच्या आहेत. फक्त विनंती हीच आहे की जास्त वेळ न घेता सामना सुरू करावा, कारण नंतर प्रायरिटी डिस्ट्रीब्युशन सुद्धा बाकी आहे. काल या स्पर्धेचा पहिला दिवस होता. जवळजवळ शेवटचा चेंडू बरोबर 10 वाजता पडलाय. पहिले षटक घेऊन त्यांचा रेग्युलर फर्स्ट बॉलर, स्ट्राईक बॉलर गोलंदाजी मार्कवर इस्माईल. तर स्ट्रायकिंग एंडला गणेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश. हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर, वाईट डिलिव्हरी, खराब चेंडूच्या हाताने. पहिलाच चेंडू इथे मात्र अतिरिक्त स्वरूपात हाताळलाय, वाईट डिलिव्हरी. चांगला चेंडू, अप्रतिम अप्रतिम चेंडूची फेक, व्हेरी गुड बॉलिंग, कम बॅक, नेक्स्ट बॉल डॉट. पुढचा चेंडू चांगला होता, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते संधी दावचीची. आणि ते मात्र काय घडलंय मैदानावर, काय फेक होते. दिस इज ही चेंडू त्याने सामना नाही केलाय आणि त्याला परतावं लागलंय. पहिल्या षटकामध्ये मोठी विकेट आणि अशी विकेट जिथे मात्र सामन्याला कलाटणी मिळू शकते. सचिन प्रथमेश बॅक टू द पवेलियन. वॉटर थ्रोचं सुद्धा कौतुक करेन. इस्माईलने मात्र परफेक्ट थ्रो दिला ताबडतोब आणि वेल स्टॉप. चांगलं फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली मिडॉनमध्ये. दिस इज द बिग विकेट, बिग विकेट. केदार ऑन स्ट्राईक, न्यू बॅट्समन. चांगला फटका आहे आणि हा चौकार, गुड शॉट. मागच्या विकेटचं उत्तर चौकाराने दिलंय. धाव संख्या धाव. त्यापैकी 5 धावा अंकित झाले धावफलकावर. अजूनही 24 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच, एक चित्तथरारक सामना. प्रेक्षकांची उत्कंठ अक्षरशः शिगेला पोचली असा सामना पाहायला मिळतोय, कारण या स्पर्धेचा हा अंतिम सामना सुरू आहे. धावसंख्या 5 धावा, चौकार पाहायला मिळाला मागच्या चेंडूवर केदारच्या बॅटमधून. हो, क्लीन बॉल. दिस इज द ब्युटी ऑफ क्रिकेट, दिस इज द ब्युटी ऑफ इस्माईल. व्हॉट अ बॉलिंग. काय चेंडू हाताळलेत, काय बॉलिंग केली आहे, मॅग्निफिसंट बॉलिंग. दोन्ही संघ या स्पर्धेतले अनस्टॉपेबल आहेत, अनबिटेबल आहेत. अजूनही एकही हार पत्करली नाही या संघाने आणि आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दोन्ही संघ. स्वीप करायचा प्रयत्न, चिकी सिंगल कंप्लीट झाली आहे या चेंडूवर. छोट्या स्वरूपातली धाव, लेगबायचा सिग्नल पंचांचा येतोय. धावसंख्येत होईल ती भर. धावसंख्या धावफलकर 6. व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांच्या पसंतीत उतरलेला सामना. एक चेक अलाउड होता, तो चेक कंप्लीट केला इस्माईलने. 6 धावा धावफलकावर. पूर्ण खेळाचा प्रयत्न, अप्रतिम फिल्डिंग, संधी धावची पुन्हा एकदा. आणि आता मात्र पंचांकडे उत्तर होतं, इट्स नॉट आउट.
बॅट्समन पोहोचलेला आहे क्रीजमध्ये. नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी 4थ्या क्रमांकावर. रत्नेश आहे नवीन फलंदाज. त्यांनी 2 धावा सुद्धा अंकित केल्या. धावसंख्या एकूण अंकित आहे 7 धावा धावफलकावर. 29 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. 7.25 गती राखायची, त्यापैकी 7 धावा अंकित झाल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुनील विथ द कॅप गोलंदाजी करतोय. एका षटकात धावसंख्या 7 धावा 2 गडी बाद हा डिफरन्स आहे. 8 खेळाडू तुम्हाला प्रत्येक संघामध्ये पाहायला मिळत आहेत. सुनीलचा पहिला चेंडू. ओ ग्रीन बॉल. ओ दिस इज द ब्युटी ऑफ द सुनील. व्हॉट अ डिलिव्हरी. अंदाज चुकला. एसटीच्या पायाच्या मागून एसटी वाकवली आहे आणि तिसरा गडी बाद झालाय मैदानावर. व्हॉट अ बॉल. इट्स अ ड्रीम बॉल फॉर सुनील. आखो में इशारा. एसटीच्या मागून सचिनने इशारा केला आणि पायाच्या मागून एसटी वाकवली ती गणेशच्या या बॅट्समनची. 7 धावा 3 गडी बाद हा डिफरन्स आहे. सुनील नेक्स्ट बॉल घेऊन राऊंड विकेट पुन्हा एकदा. स्वीप करायचा प्रयत्न आणि फलंदाज बाद आहे. व्हॉट अ फिल्डिंग. काय एफर्ट आहेत, काय फिल्डिंग आहे. 4 गडी बाद झालेत. निम्मा संघ तंबूत परतलाय आणि धावसंख्या अत्यंत माफक 7 धावा. सुनील स्वीप करायचा प्रयत्न. अजून एकही धाव त्याने खर्च केलेली नाहीये. गुड बॉलिंग. मॅग्निफिसंट बॉलिंग फ्रॉम सुनील. आदर्श या संघाने निश्चित या स्पर्धेमध्ये एक आदर्श घालून दिलाय. पण मात्र अवे फ्रॉम द बॉडी थोडंसं लांब खेळलाय चेंडू. एकदा कंप्लीट होते. मुंबईची लाईफ लाईनच आहे. सिंगल डबल. चिवट खेळ, एक खडूस खेळ पाहायला मिळते म्हणजे क्रिकेटचा. हो लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. वाईट डिलिव्हरी. विकेट किपिंगचं सुद्धा कौतुक करेन की चेंडू पटकन ग्रीप होतोय हातामध्ये. धावसंख्या 9. वेगवान चेंडू आणि एक धाव. धावसंख्या 10 धावा धावफलकावर. धावसंख्या 10 धावा. 10 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकात धावसंख्या 7 होती. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. या षटकात आपण एक वाईट सुद्धा बघितले, 2 सिंगल बघितलेत. स्टील 1 to go. इट्स अ 10 ऑन द बोर्ड. 10 धावांनी पण काळजी करण्याची गोष्ट ही आहे की 4 गडी बाद झालेत आदर्श संघाचे. ओ इथे काय होत आहे. मिस ड्रॉप झालाय कॅच सचिनकडून. हाताला लागून चेंडू निघून गेला तो डिक्लेअर झोनमध्ये. धावसंख्या 11. षटक संपते ती एकूण 2. धावसंख्या 11 धावा धावफलकावर. लक्ष येते 29 धावांचं अजूनही 18 करायचे आय थिंक सो फ्रॉम 12 डिलिव्हरी. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. 12 चेंडू आणि 18 धावा. गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. नवीन षटक घेऊन कल्पेश.
काय सामना आहे, काय लढत आहे, काय झुंज आहे. शेवटच्या षटकापर्यंत सामना जाणार हीच आम्ही सांगितलं होतं मगाशी आणि ते चित्र पाहायला मिळत आहे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू खोदून काढला, अक्षरशः खेचून आणलाय. मयूरच्या बॅटमधून 1 धाव. धावसंख्या दाफलकर 12, अजूनही करायचे 17. चेंडू शिल्लक आहेत ते 11. 11 चेंडू 17 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज कल्पेश. हो, चेंडू ऑप्शनच्या बाहेर, वाईट डिलिव्हरी, पंचांचा इशारा. ह्याला म्हणतात स्पोर्ट्समन स्पिरिट. कुठल्या प्रकारचं ऑब्जेक्शन आतापर्यंत बघायला मिळालं नाहीये. हो, चांगला चेंडू, क्लीन बॉल, लाईन पुढे मिस केली. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, 5वा धक्का मैदानावर लागलाय. क्लीन. हा दबाव पाहायला मिळतोय या सामन्याचा, अंतिम सामन्याचा. हाच तो आदर्श संघ आहे अर्जुन, ज्या संघावर आपण कधीच दबाव बघितला नव्हता. उपांत्य फेरीपर्यंत काय झुंज दिली होती या संघाने, खास करून त्यांच्या प्रथमेश या फलंदाजाने काय बॅटिंग केली होती. तो बाद झाला, तो टर्निंग पॉईंट असू शकतो या सामन्याचा, असं आपण थोडंफार प्रेडिक्शन करू शकतो की प्रथमेश सारखा फलंदाज एकही चेंडूचा सामना न करता बाद झालाय. तिथून मात्र सामन्याला एक वेगळीच काळटणी मिळाली आहे. तुम्ही पाहू शकता की तो बाद झाला, त्यानंतर अजून 4 फलंदाज बाद झाले, असे एकूण 5 फलंदाज बाद झालेत. स्ट्राईक एंडला येतोय बॅटिंग करण्यासाठी तो फलंदाज अजय. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे अजूनही. सतरा धाव्यांची अजूनही गरज आहे, 16 धाव्यांची माफ करा, 16 रिक्वायर. हो, अप्रतिम चेंडू, प्लेड ऑन, 1 मोर डाऊन. अर्धा डझन फलंदाज बाद झालेत, 6 गडी बाद. या अगोदर आपण बघितले की एक संघ ऑलरेडी या स्पर्धेमध्ये ऑलडाऊन झालेला आहे आणि ते मात्र नवीन फलंदाज, शेवटचा फलंदाज अनुराग येतोय बॅटिंग करण्यासाठी. टोटल 6 विकेट डाऊन आणि लास्ट पेअर ऑन द ग्राउंड. शेवटची जोडी मैदानावर. धावसंख्या दाफलकर एकूण अंकी झाली ती 13 धावा. आणि ते बघायचं आहे, छोटीशी मिस्टेक झाली होती. कॉल खूप चांगला होता, अनुराला कॉल दिला होता की तू थांबू शकतो तिथे, पण अक्षरशः पुढे सरसावला होता. फिल्डर्सकडून चूक झाली आणि ते मात्र या क्षणाला तरी असं आपण म्हणू शकतो की ऑलडाऊन होता संघ वाचलाय आदर्श. 13 ऑन स्कोर कार्ड. ऑन साईडला स्वीप केलं, एकदा तिथे मिळते या चेंडूवर. धावसंख्येत होईल ती भर, धावसंख्येत 14 धावा धावफलकावर. लक्ष होतं ते 29 धाव्यांचं. मगाशीच मी उल्लेख केला की प्रथमेशची विकेट जिथे मात्र मिळाली तिथून मात्र सामन्याला कलाटणी मिळाली. एकमेव असा दुवा होता जो मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत झुंज त्याने दिली असती, असा एक फलंदाज प्रथमेश जो बाद झाला. स्वीप करायचा प्रयत्न आणि स्वीपचा हा फटका ऑन साईडला प्लेस केलाय. एकदा मी ते चेंडूवर. षटकं संपतात ती 3 धावाच्या अंकी जरा धावफलकावर 5च्या गतीने 15 धावा धावफलकावर. अजूनही 14 धाव्यांची आवश्यकता. एक वाईड आणि 3 सिंगल असे एकूण 4 धावा या षटकात आलेल्या आहेत. इट इज अ 15 ऑन द बोर्ड. आणि निर्णय षटक घेऊन या संघाचा करता धरता सरसेनापती गोलंदाजी मार्कवर, ज्याने या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे, फलंदाजी केली आहे, तो खेळाडू या संघाचा संघनायक, तारणहार, नेता सचिन. ओ, अप्रतिम डिलेव्हरी, पण लेगस्टिकच्या बाहेर आहे. वाईट डिलेव्हरी, पण सिग्नल करतायत. कुठेतरी असं वाटलं की चेंडू ब्रश होतोय की काय. 16 ऑन द बोर्ड. हो, अप्रतिम चेंडूची फेक, गुड बॉलिंग. प्रचंड वेगवा, प्रचंड चेंडू तुम्ही वाजत अचूक टप्प्यावर. रायझिंग डिलिव्हरी. हो, चांगल्या चेंडूच्या हाताने अजून एक डॉट. एक वाईड आल्यानंतर नंतरचे 2 चेंडू निर्धाव टाकले सचिनने. शेवटची जोडी मैदानावर. विकेट सांभाळून खेळतात दोन्ही फलंदाज, पण अजूनही पल्ला मोठा गाठायचा आहे. हो, चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे. वाईट डिलिव्हरी. धावसंख्या 17, अजूनही करायचे ते 12.
पुढून खेळण्याचा प्रयत्न, कट केला चेंडूला. 3 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक, 11 धावांची अजूनही गरज. 3 चेंडू 11 धावा. पुढून खेळायचा प्रयत्न आणि मिस. विकेट किपर दर्शनकडून मिस होतोय चेंडू. 2 चेंडू 11 धावांची गरज आणि फलंदाज बाद. फायनल विन. इथे मात्र अंतिम फेरीमधला अंतिम विजेता संघ ठरलाय.